हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 47 श्रीकृष्णाची सुवर्णतुला. एकदा नारद मुनी सत्यभामेला भेटायला आले होते. सत्यभामेने नारद मुनींचे यथोचित असे स्वागत केले. इतर बोलणे झाल्यावर जेव्हा नारद मुनी परत जायला निघाले तेव्हा सत्यभामा म्हणाली, मुनिवर्य, असे काहीतरी करा की मला श्रीकृष्णाचे प्रेम सतत मिळत राहील. तेव्हा नारद मुनी म्हणाले, त्यासाठी तू मला श्रीकृष्णाचे दान कर. त्याप्रमाणे सत्यभामेने नारद मुनींना श्रीकृष्णाचे दान दिले. श्रीकृष्णाचे दान मिळाल्यावर नारद मुनी श्रीकृष्णाला घेऊन जाऊ लागले. तेव्हा श्रीकृष्णाच्या इतर राण्या सत्यभामेला बोल देऊ लागल्या. तेव्हा सत्यभामेला तिची चूक लक्षात आली. ती नारद मुनींची विनवणी करू लागली की त्यांनी श्रीकृष्णाला दानातून मुक्त करावे. नारदांनी त्याला साफ नकार दिला. सत्यभामा अगदी रडकुंडीला आली. खूप आर्जवा विनंती करून सरतेशेवटी बराच वेळ बोलणे झाल्यावर शेवटी नारद मुनी एका अटीवर श्रीकृष्णाला दानातून मुक्त करायला राजी झाले. असे ठरले की नारदांना श्रीकृष्णाच्या वजना इतके सोने द्यायचे. सत्यभामा म्हणाली की मी एकटीनेच श्रीकृष्णाच्या वजना इतके सोने पारड्यात घालते. एक तराजू टांगण्यात आला. एका पारड्यात श्रीकृष्ण बसला. दुसऱ्या पारड्यात सत्यभामेने तिच्याकडील सर्व सोने टाकले. तरी पारडे जरासुद्धा खाली गेले नाही. मग इतर राण्यांनीही आपापले सोने पारड्यात टाकले. तरीही पारडे काही खाली गेले नाही. द्वारकेतील सर्व सोने आणून पारड्यात टाकून झाले. तरीही पारडे काही खाली जायचे लक्षण दिसेना. मग कोणाला तरी रुक्मिणीची आठवण आली. तिच्याकडे भरपूर सोने आहे. तेव्हा तिचे सोने टाकले की नक्कीच पारडे खाली जाईल असे सर्वांना वाटले. तेव्हा मग रुक्मिणीला बोलावून घेण्यात आले. ती काम करता करता तशीच आली. तेव्हा तिला झालेला सर्व प्रकार सांगण्यात आला आणि तिच्याकडील सोने आणायला सांगण्यात आले. तेव्हा रुक्मिणीने मंद हास्य केले. ती तुळशी वृंदावनात गेली. तिने तुळशीचे एक पान तोडून आणले. मनोभावाने भक्तिभावाने तिने ते तुळशीचे पान पारड्यात टाकले. काय आश्चर्य! त्याच क्षणी पारडे खाली गेले. श्रीकृष्ण बसला होता ते पारडे वर झाले. भगवंत श्री भक्ताच्या भावभक्तीला भुकेलेले असतात. अगणित किलो सोन्यापेक्षा भावभक्तीने एक तुलसीपत्र श्रेष्ठ झाले. भगवंत श्रींच्या भक्तीत त्यांचे प्रेम लपलेले असते. हरि ओम.